पाणी ही अतिशय जीवनावश्यक गोष्ट आहे. पाणी नसेल तर माणूस मरेलच. पण पाणी वाहतं पाहिजे, नियमित वापरात पाहिजे. पाणी साठवलं आणि त्याची मुदत संपली की ते सडतं, कुजतं. त्यात किडे पडतात. मेंदूचंही अगदी असंच आहे. मेंदूतही 78% पाणी असतं म्हणतात. मेंदू पण साचलेला असेल, साठलेला असेल, तर तोही कुजतो, सडतो, त्यातही किडे पडतात. म्हणून पाण्यानं जसं प्रवाही असलं पाहिजे, सतत खळखळतं असलं पाहिजे, तसा मेंदूही प्रवाही आणि खळखळतं असलं पाहिजे. त्याच्यात विचारांची पुढची झेप असली पाहिजे. एकाच ठिकाणी कुठेतरी मागच्याच काळात लटकून पडलेला मेंदू हा सडलेला असतो. मेंदू मोकळा केला पाहिजे. मेंदू रोज प्रवाही केला पाहिजे आणि मेंदूतल्या ज्या भावना आहेत, राग आहेत, लोभ आहेत, मत्सर आहे, द्वेष आहे, अगदी प्रेमसुद्धा आहे, हेही खळाखळा वाहिलं पाहिजे, प्रवाही झालं पाहिजे. ते तसं राहिलं तर मेंदूसुद्धा ताजातवाना राहतो आणि जगण्यावर पुन्हा पुन्हा प्रेम करता येतं. प्रेमसुद्धा खूप साठवत बसू नये, कुजवत बसू नये. प्रेमही रोज प्रवाही ठेवावं. याचा गैरअर्थ काढू नका. प्रेम रोज प्रवाही ठेवावं म्हणजे एकाच व्यक्तीशी केलेलं प्रेम आयुष्यभर पुन्हा पुन्हा प्रवाही करत राहावं, धुवून घेत राहावं, स्वच्छ करत राहावं आणि आढ्यातोड्या धरू नयेत, राग धरू नयेत. आणि प्रेमाच्या बाबतीत तर नाहीच धरू. प्रेम पण रोज खळखळतं, प्रवाही असलं पाहिजे, तर ते आनंदी होईल. माणसानं वाहत्या पाण्यासारखा स्वतःचा मेंदू वापरला पाहिजे.